हॅलो काहीतरी कमी वाटते. हॅलो हा ठीक. जरा कमी करा ते जास्त झालं वाटतं. हॅलो 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 थोडं शार्प करा. हॅलो 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 ठीक आहे. वाद्य बघा जरा. सर्वप्रथम परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पुण्यात झालेल्या आडिवरे गावातील मोगरे या पंचक्रोशीमध्ये आई भद्रकाली भराडे देवस्थान पंचक्रोशी आणि या मंदिरामध्ये या भद्रकाली देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्ताने आमने सामने डबलबारी मैदानाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलं. मी स्वतः श्री संजय वासुदेव पवार मुक्काम पोस्ट खांबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या वास्तव्य सुखवस्तात ती मुंबई डोंबिवली. मला बकवासात करता ते सन्मान्य बकवास होता गाण्यांची सावल सभेला साथ करता ते विनायक मोहिते यांनी माझी सर्व कोरस मंडळी. आता ज्यांचं सुस्वराचं भजन झालं ते भजन सम्राट भजन महर्षी सन्मान्य विनायक चव्हाणबुवा त्यांना बकवास साथ करतात ते आमचे परम मित्र श्याम तांबे आणि तबल्याला साथ करतात ते आमचे परम मित्र संदेश सुतार आणि त्यांची सर्व कोरस मंडळी. आम्हा दोन्ही भावांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः या भद्रकाली संस्थांचे साहेब गावकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी
या सर्वांचे मी माझ्या गावदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. त्यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. आता डबलबारी म्हटल्यानंतर या ठिकाणी नामवंत भजनी बुवा, नामवंत भगवत वादक, नाट्य क्षेत्रातील कलावंत, शक्तिचुरा नमन झाकडी या क्षेत्रातील सर्व कलावंत उपस्थित असतील. त्या सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय. त्यांच्या चरणाची आशीर्वाद घेतोय. त्यामध्ये सन्माननीय आदरणीय सचिनजी आडिवरेकर साहेब, भाऊ नार्वेकर साहेब, अनिल नार्वेकर साहेब, तसेच मंदार नाईक यांचा सहपरिवार, प्रसादजी नाईक यांचा सहपरिवार आणि आमच्या डोंबिवली स्थित प्रथमेश तारळकर यांचे या ठिकाणी पिताश्री आणि त्यांचे संपूर्ण परिवार या सर्वांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. सावणवाल्यांचे आभार मानतोय. या ठिकाणी मंडळाचे विश्वस्त बसले आहेत त्या सर्वांचे आभार मानतोय. या डबलवारीच्या अगोदर जे सुश्राव्य असं कीर्तन झालं, त्या कीर्तनातील जे प्रवचनकार मॅडम होत्या त्यांचेही आभार मानतोय. आयोजकांचे आभार मानतोय. जे जेवण आम्ही केलं ते सुंदर जेवण बनवणाऱ्यांचे, वाढणाऱ्यांचे आणि खाणाऱ्यांचे सुद्धा आभार मानतोय. या ठिकाणी सावणवाल्यांचे आभार मानून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अवघ्या विश्वाच्या दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची कुलदेवता आई आदिश्री मातेला त्रिवार वंदन करून आई भद्रकालीला साकडं घालून रामदेवाला साकडं घालून सत्यनारायणच्या आशीर्वाद घेऊन तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आमने सामने डबलवारी भजनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. थोडा साऊंडचा प्रॉब्लेम आहे, सांभाळून घ्या. कारण स्टेजवरती मला तर काहीच समजत नाही. बुवांना समजत होतं की नाही माहिती नाही, पण आउटला येतोय का आवाज व्यवस्थित? नाहीतर कसं आम्ही जीवाच्या हाकांतर बॉम्ब असणार. जवळजवळ 28 तारीखपासून त्यांनी चालू केलेले आहे आणि 1 तारीखपासून मी चालू केलंय. आम्ही म्हणजे आमच्या जी ताकद आहे, शक्ती आहे, ती एनर्जी वापरणार आहे. पण तुमच्यापर्यंत ते पोचलंच नाही तर त्याचा काय उपयोग होणार? येतोय का आवाज दादा पाठीमागे? येतोय ना? बस मध्ये मध्ये हात वर करत राहा. ते शेजारी गेले ते काही गेले वाटतं, ते गिरकर साहेब ना. हा सन्माननीय अनिलजी सचिनजी आडिवरेकर साहेबांना विनंती करेल स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सचिनजी आडिवरेकर साहेब. आता खरी डबलबारीला रंगत येणार आहे. दुसरा पर्व सुरू होतोय आणि खरोखरच बुवाने अतिशय सुंदर सांगितलंय की भद्रकाली माता या ठिकाणी जंगल होतं, त्या जंगलामध्ये हा परिसर सुसज्ज करून या ठिकाणी भद्रकालीचं भव्य दिव्य असं मंदिर बांधलं बुवा. पण त्याही अगोदर भद्रकाली माता कशी उत्पन्न झाली? होय, भद्रकाली माता कशी उत्पन्न झाली ते तो अभ्यास नाही केला, आळा मारला फक्त. कोणीतरी सांगितलं नाही जंगल होता आणि आहे तेवढा परत. पण भद्रकाली माता उत्पन्न कशी झाली? पार्वतीला राग येलो होतो. राग तुमची जे राग आळवतात ना, तसं पार्वती मागते राग गेलेलो आणि त्या रागातून उत्पन्न झाली ती भद्रकाली माता. एकदा जोरदार टाळा भद्रकाली मातेसाठी. कोणी सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला भजन पूजन कीर्तन दिलंय. छत्रपती शिवरायांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. अहो पण छत्रपती शिवरायांचं आपण एवढं गुणगान गातो मंडळी, पण छत्रपती शिवरायांचं आपण गुण घेतो का? प्रत्येकाने अवलोकन करायचं की आपण छत्रपती शिवरायांचं गुण घेतो का? का बोलतोय बुवा? लक्ष द्या जरा इकडं. 1 मिनिटात. या बुवांची सवय कशी आहे माहितीये काय? हईले ना, हायला काय सांगितलं नाही म्हणतात. कुडाळात शेलाळी म्हणते, शेला आहे त्यांना. शेलाय काय समजला माहिती आहे? तिकडे म्हणतात ते मालवणात गेल्यानंतर काय उडव मरे, आणि म्हणतात अलिबागला गेले तर मुळाखात घालू सांगितलं. त्या म्हणतात 20 रुपये घेऊन येलो, म्हणजे 20 रुपये कमी पडलं म्हणून त्याला 50 दिला. मी सरळ सांगायचं ना 100 ते मग मुळाखात घालतोय म्हणून. 100 देतो तर नक्कीच घातला नाही असता.
म्हणजे ह्यांचा कसं हायला काय सांगितलंय नाही. आता पुढे दुसरी बारी असत ना, थंय जाऊन सांगणार राजापुरात तिकडे गेलेले ना, तिकडे सांगितलं नाही पेटव म्हणून. व रोकटोक बोलायचं, इथं बोलतात इथं सांगायचं. त्यात काय आहे, आपण संपूर्ण कोकण भूमी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आपलं वेगळं, रत्नागिरी वेगळं, रायगड वेगळं नाही बुवा, होय की नाही? बरोबर ना? कानात काढतात असो. या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण आता रेंज येत आहे बुवा हळूहळू. आणि रेंज आल्यानंतर आज चव्हाण बुवा खरोखर म्हणजे मनापासून भजनाच्या सुरुवातीला सांगतोय, कारण पुढं काय होईल सांगता येत नाही. आज तर म्हणजे भद्रकाली माता आहे म्हणजे सगळं पेटूनच उठणार आहे, उडवूनच टाकायचं, टेन्शन नाही घ्यायचं काय. एक एक लॉरी चिरे दिल्याने बस झाला. प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. बाकी दादा अतिशय सुंदर साऊंड तुमचं, आणि महिलांबद्दल सुद्धा अतिशय सुंदर सांगितलं की 1500चा हप्ता आला नाहीये म्हणता आमच्या सिंधुदुर्गात येलो, म्हणजे इकडे आगलाव केला तुम्ही. म्हणजे हे आता इकडचे आमदार किंवा जे नेते असतील त्यांच्याकडे जातील, सांगतील सिंधुदुर्गात पैसे येले आमच्याकडे का नाही. म्हणजे तुम्ही नक्की एवढलाच काय, म्हणजे ते मगाशी कोणीतरी सांगणार पेटव म्हणून, ते तुमच्याच पेटवत हय पेटवा हय. म्हणजे त्या आता विचार करतो तर डबल बारी ऐकूची की आता फोनाफोनी करूची ती, म्हणता सिंधुदुर्गात पैसे येले आणि रस्ता यायला राजापूरवाल्यांनी केला नाही काय. तसा ताई माई अक्का काय नाही, पण 1500 रुपयापेक्षा ताई सांगतोय 1500 रुपयापेक्षा मला महत्वाचं आहे ते तुमच्यासाठी कायदा. माझी बहीण रात्रीची फिरते तेव्हा ती सुरक्षित घरापर्यंत गेली पाहिजे, माझी आई रात्रीची फिरते ती सुरक्षित घरापर्यंत गेली पाहिजे. 1500 रुपयाने काय होणार नाही. 2 महिन्यापूर्वी 4 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, हे बंद झालं पाहिजे, हे सरकारने केलं पाहिजे. 1500 रुपये नको म्हणून ठामपणे सांगा सरकारला. त्या 1500 रुपयापेक्षा आपल्या आई बहिणींची इज्जत प्यारी आहे. आपण आज भद्रकालीच्या मंदिरात आहे आणि आईने काय सांगितलंय, तिने 9 दिवस राक्षसांची युद्ध केलं आणि आम्ही 1500 रुपये घेऊन आमच्यावरती अत्याचार अन्याय सहन करायचा नाही. ताई यापुढे लक्षात ठेवा, हो की नाही? ह्या सांगा काहीतरी, हप्तो नाही इलो नाही, हो नाही इलो नाही, तो नाही इलो. प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करूया. थोडं इथं द्या. हरिभजने घेता गोडी, हरिभजने घेता पुरतावर निवारे जन्म मरण कोडी, भावे करिता हरिजे
समाधान भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसीमा भजन महिमा निसीमा आरमा बदली उत्तम वदमा वदवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरिमना कुंडली ओवळला अनादिसिद्ध पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण आई गावदेवी आई अदिती महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन गोब्राह्मण प्रतिपालक परश्रीमाते समान मानणाऱ्या इंद्रवीराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठी वाढवत असता राहता गाणाऱ्या हरिवर प्रेमाचं प्रेमामृत पाजून दोनाचे चार हात करून ग्रस्ताचरणी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मातृपितृदेवतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरिहर धन्यवाद. परत एकदा आयोजन आणि नियोजन साठी एक जोरदार टाळ्या होत होत्या. अतिशय सुंदर आयोजन आहे. यासाठी जे ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आहेत त्याने आज बुवा या ठिकाणी मनामध्ये विचार आणला असता तर एखादी लावणी सुद्धा ठेवू शकले असते. पण त्यांना माहिती आहे की आईला काय लागतं. आईला परमेश्वराचं नामस्मरण पाहिजे म्हणून आज भजन या ठिकाणी ठेवलं. लाख लाख सलाम करतोय. म्हणून साहेब एकच सांगतोय बघा, ना नावासाठी ना पैशासाठी, ना नावासाठी ना पैशासाठी भद्रकाली देवस्थान झटते फक्त आणि फक्त देवीच्या नामस्मरणासाठी, देवीच्या नामस्मरणासाठी, देवीच्या नामस्मरणासाठी झटतंय. म्हणून आज एवढा हा कार्यक्रम तुम्ही घाट घातलाय. अतिशय सुंदर गोड गळ्याचे बुवा आणि आजच्या घडीला टॉपला असलेले आज विनोदजी चव्हाण बुवा माझ्या जोडीला एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाते. सुंदर डबलवारी म्हटल्यानंतर तो जरी बाजूला भाऊ बसलेला असला तरी काहीतरी त्यातून आपल्याला मनभेद मतभेद हे निर्माण बुवा होतातच नाही का. तरच ती डबलवारी
आणि अतिशय बुवाने सुंदर सांगितलं. बरंच काय काय बोलले. लहान मुलींना सांगितलं तुम्ही समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर किती लावता या लावू नका या मताचा मी नाही. तुम्ही काम घरामध्ये किती करता करू नका या मताचा मी नाही. तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती कामाला आहेत हे आम्ही विचारणार नाही. पण तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये वावरतील ताई तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये वावरतील आणि ते ताट मानेने वावरतील असं तुमचं कर्तृत्व असेल ना 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा. 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा. 7 जन्माची नैया तरली म्हणून समजा. या ठिकाणी आई सुद्धा आले. आईंना सांगेन मुलीला सांगा फेशियल कर क्लीनअप कर डिटेन कर. काय फेशियल कर क्लीनअप कर डिटेन कर. त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील. मुलीला ठणकावून सांगा फेशियल कर क्लीनअप कर डिटेन कर. त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील पण तुझ्या चारित्र्यावरती लागलेले डाग आयुष्यभर जाणार नाही. तो जपण्याचा प्रयत्न कर. तो जपण्याचा प्रयत्न कर. तो जपण्याचा प्रयत्न कर. कारण आज एका देवीच्या दरबारामध्ये आपण आलोय. सुंदर आणि सुसज्ज असा परिसर आणि आज डबलबारीला तुम्ही आलाय पण त्याही पेक्षा महत्वाचं तुम्ही आज आईची सेवा करण्यासाठी आलाय. आणि आई ज्यांचा ज्यांचा हातभार या कार्यासाठी लागलाय त्या प्रत्येकाला सुख धन ऐश्वर्य आरोग्य संपत्ती सर्व काही प्रदान करून दे ही ते आईच्या चरणी प्रार्थना करतोय. बुवानी सांगितलं कोरोना काळातलं बरं ना बुवा. पण कोरोनाचा काळ असो होतो त्या कोरोना काळामध्ये आपल्याला आपलं कोण आणि परक कोण हा कोरोना काळ शिकवून गेला आणि तो काळ निघून गेलाय. आज पहलगामवरती हल्ला झाला. आपले निष्पाप 28 बांधव मारले गेले. त्यानंतर मोदी साहेबांनी सिंधू ऑपरेशन चालू केलं. पेटवून दिला नाही बुवा. अजून तुमचा नाही का. आपण सपोर्ट करूया त्या देवीला साकडा घालूया की आपल्या देशावरती जे विघ्न आलंय ते विघ्न बाहेरच्या बाहेर जाऊन दे. आणि माझ्या देशामध्ये ते बांधव जे आहेत ते हिंदू असून दे की मुस्लिम असून दे त्या सगळ्यांचं रक्षण कर असं देवीसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाईल. कारण आपल्या देशामध्ये राहत आहेत ते सगळेच वाईट आहेत ह्या मताचा मी नाही का. हा तिकडच्यांचा काय भरोसा नाही. ह्याने कसा सांगितलं ना म्हणते सिंधुदुर्गात असा होता. सिंधुदुर्गात म्हणता 15चे भेटले म्हणजे यांची भांडणं लागून जाऊन दे. अहो कोकण म्हणजे चांदा ते बांधा सगळं आपलाच आहे बुवा. होय की ना. हे आपली लोक आहेत म्हणून आपल्याला बोलवतात होय की ना. तुम्ही सांगितलं कुठच्या महालक्ष्मी मंदिरात डबलबारी केली ते दुसऱ्या मंदिरात डबलबारी केली. मी इकडे 15 डबलबारी झाले असते तुमच्या नाही म्हटल्या तरी. माझी काही इकडे दुसरीच बारी आहे. पण असं काही नाही. पण बुवा हे सगळं आपण आपलीच माणसं समजून चालायचं आणि आपली माणसं आहेत म्हणून कुठेतरी आपल्याला बोलवत आहेत नाही का. म्हणून जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाते मंडळी. बाकी बुवांना बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल खात्यापित्या घरचे शेजाऱ्यांकडे जाऊचे टाकून इकडे बसते जाऊन. आता हो काय पत्रावर पडणार आणि द्रोण पडणार. त्याशी फोन केला आणि माका म्हणतात बुवानो एक प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय प्रॉब्लेम झालो आहे. नाही म्हणता माका चष्मा लागलो. तर म्हटलं 40 नंतर सगळ्यांना चष्मा लागतो. इथे बऱ्याच जणांना लागलेला आहे. नाही म्हणता तो प्रॉब्लेम नाही आहे. चष्मा लावलंय ना की माझी शेजारी म्हणतात तुम्ही चष्म्यामध्ये चांगले दिसत नाही. तर म्हटलं एक काम करा ना चष्मा काढून टाकायचो ना. शेजारनी चांगला दिसत नाही ना चष्मा काढा म्हटला. नाही म्हणता चष्मा काढला असतोय पण चष्मा काढल्याने माका शेजारी दिसत. हा गमतीचा भाग झाला. नाही तर दैसरवरून आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी आले आहेत. ते उद्यापासून त्यांच्या घराकडे बोलूचे बंद करते तुमका. असंच खेळत या ठिकाणी 100% कार्यक्रम होणार. वेळेचं बंधन राखून या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार. प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. कारण वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं. वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं. पण ब्रह्मदेवाने काय केलं तेच रामायण 3 विभागामध्ये विभागून दिलं. स्वर्ग मृत्यू पाता 33,33,33,333 घ्या. उरला एक ग्रंथ तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. आणि अनुष्ठान ग्रंथामध्ये 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने 10 स्वर्ग मृत्यू पाताला देऊन टाकली. उरली 2 अक्षर ती म्हणजे रा आणि मग हे आपलं भजन. जन्माला आल्यानंतर बारशाला होतं भजन ते जय जय रामकृष्ण हरी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेला भजन होतं ते जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढकललो जाताना सुद्धा
जय जय रामकृष्ण हरी म्हणजे रामाचं भजन आपल्याला शेवटपर्यंत आहे. ते 13 मात्रा घेऊन दे, मी 16 मात्रा घेणार, यांच्यापेक्षा कमी अजिबात राहणार नाही मी. त्याने 13 मात्रा घेतला नाहीत ना, मी 16च घेणार. हा बुवा, उंचीन पण बघा कसा त्या जुन्यातला खोडा आहे. बाकी त्यांनी काय काय सांगितलं नाही, ही टाळी कशी, ही टाळी कशी, खै बघूक जातात काय माहिती मुंबईत टाळी हो. पण सगळ्यात महत्वाची टाळी म्हणजे ब्रह्मानंदीची टाळी लागते. ती टाळी किती टाळ्या वाजवा तुम्ही, त्यांनी सांगितलं नाही. एखाद्याचा वाईट झाला तर टाळी वाजवतात. मी तर कोण अजूनपर्यंत टाळी वाजवणारा बुवा बघितले नाही. तुम्ही आता खै कुडाळात बघितलं, देव जाणे. असं तो उद्या असं ते जाऊन दे, पण आपण नाही करत तर कशा लोकांना सांगायचा. उद्या सकाळी यांका वाटलं तर आता याने बुवाने सांगितलं म्हणून टाळ्या वाजवते कोणाचा वाईट झाला म्हणून. वाईट म्हणजे काय, एखादं कोण शेजारी वाढलो आणि तो जरी दुश्मन असलो तरी आपण टाळ्या वाजवतो का ताई? वाजवतो का? दुश्मन जरी असला तरी आपण जाताना काय म्हणणार, स्मशानात जाताना बिचार चांगलो होतो म्हणणार की नाही? कोण कोणाचं वाईट बघत नाही बुवा, ही आपली वृत्ती आहे. ही वृत्ती दुसऱ्याची नसा. एखाद्याने गाडी घेतली तर काय म्हणणार, घेतला तर काय झालं, कर्ज करून घेतला. एखाद्याने टीव्ही घेतला तर काय म्हणा, घेतल्यानंतर काय झालं, हप्त्यावर घेतला. आणि एखादं काळा कुळकुळीत पोरगो असत आणि त्या आलिया भट सारखी पोरगी भेटली तर बावड्यावर बायका काय म्हणणार, भो भो कसली फटाकडी आणला नाही त्यांना. त्या ऐकल्यावर शेजारी म्हणणार, कसली फटाकडी लपड्यावाला पोरत्या. म्हणजे नसा तशी एक दुसऱ्याची नसाय असतात. आणि या नसाईमुळेच आपण आज नेस्तनाभूत होत चाललो आहे. म्हणून एकी ठेवा. जेव्हा देशावरती संकट येतं तेव्हा आपण हिंदू नसतो, मुसलमान नसतो, ख्रिश्चन नसतो, कोण नसतो, तर आपण एक मानव म्हणून आपण या महाराष्ट्र भारताचे नागरिक म्हणून आपण वावरलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या मोदी साहेबांसाठी मंडळी होऊन दे. थोडस आवाज बघ बाबा मॉनिटरला. प्रथमतः भजन अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि ना म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेलं नमन त्याला भजन म्हणतात. त्याहीपेक्षा पुढचं जाऊन सांगेन, गुरुजनांप्रती आदर दाखवण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन, आई वडिलांप्रती प्रेम दाखवण्याचं साधन काय आहे तर भजन आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगेन, या भजन रसिकांसमोर या संतांच्या गादीवरती बसून त्यांना प्रबोधन करण्याचं, त्यांचं मनोरंजन करण्याचं साधन काय असेल तर ते भजन आहे. म्हणून प्रथमतः भजन मंडळी करूया. धन्यवाद. गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण, गोविंद गोपाळ हरी नारायण. मपनी सारे मारे बारे निजा घन घन माला घन 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 माला नवी दाटल्या कोसळती धारा. घन घन माला नवी दाटल्या कोसळती धारा. काढव करी मयूर कानाने उगवणे उंचा पिसारा. रोज बघा मपणी सारे मारे बारे निजा
निसा नि प म प नि प म प म प म रे जा नि सा रे म प नि प रे म प नि प नि सा मॉनिटरला थोडं घेऊन दे दादा.
हॅलो हॅलो हॅमिंग मारते ते बंद कर, आवाज कट होतोय. हॅलो हॅलो शार्प शार्प काढलाय ना, पूर्ण काढून टाका शार्प. हॅलो हॅलो आणि लेवल द्या आणि इको दे थोडं बेस. हॅलो 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 बंद झाला आता, लेवल वाढवा. हॅलो हॅलो बेस वाढलाय जास्त बघा, बेस कमी करा. हॅलो 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 इफेक्ट द्या थोडा. हॅलो 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 हा राहून दे बस. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी बुवाने सुद्धा रूपाचा अभंग सादर केला. बुवाने अतिशय सुंदर महत्व सांगितलं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं. पांडुरंग विटेवरती उभं आहे, त्या विटेला 6 बाजू आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. पण बुवांना एक विचारेन मी, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या 6 बाजूंच्या विटेवरती जो पांडुरंग उभा आहे, तो पांडुरंग नक्की कोणत्या बाजूवरती उभा आहे? प्रश्न म्हणून नाही, जाणण्यासाठी, कारण तुम्ही ज्येष्ठ जाणकार बुवा आहेत आणि तुमच्याकडनं जाणून घेण्यासाठी म्हणून विचारतोय की पांडुरंग या 6 बाजूंपैकी कोणत्या बाजूवरती उभा आहे आणि त्या विटेचं नाव काय? नाही का? कारण आज ज्येष्ठ श्रेष्ठ भजनकार या भजन रसिकांमध्ये बसलेले आहेत आणि ते जाणकार मंडळी आहेत. आज आमचे गिरकर साहेब अतिशय सुंदर, हो त्यांना पत्रावळ दिलं, माका द्रोण तरी द्यावा, नक्की 100% देणार ते. अतिशय सुंदर या ठिकाणी ताई माई अख्ख्या बसलेत. एकच सांगेल बघा, जुना जमाना कसा होता. जुन्या जमान्यामध्ये नावं कशी होती? राजाराम, तुकाराम, आकाराम, सकाराम, गंगाराम. प्रत्येक नावामध्ये राम होता, नाही का? अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, राम. नाही तर आजकाल आमची नावं कशी असतात आणि आमच्या बायका नावं कशी घेतात बघा. माझाच नाव आता संजय असलं तर बायको काय म्हणा, संजू ह्यांचं नाव तर विनोद आहे, विनू विनू विनू. बरं, ही बेडरूमच्या बाहेरची नावा. बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए सोना, हे पिल्लू, अरे काय कुत्र्याचा पोहार. त्या दिवशी एका मित्राकडे गेल्यानंतर वेगळाच नाव माहिती पडला. मित्राच्या घरात गेल्या गेल्या मित्राने आवाज दिला, बाबू बुवाईले चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. माका वाटलं आता बाबू का आवाज दिला, म्हटलं 5 वर्षाचा पोरगो येत, 5 वर्षाचा पोरगो म्हटलं चाय घेऊन येत. थोडा टाइम बघते मॅक्सच्यातलं मोठोच बाबू येलो ना. जमानाच बदलत चाललोय. ताईंना माहिती असेल, पहिल्या काही सासूबाई समोर आली की सुनबाई डोक्यावरून पदर घ्यायची की नाही. आता तुम्ही घेतला असतात पदर, पण सासूबाई मॅक्सी मध्ये आता काय पदर घेणार? जमाना बदललाय. अमेरिकेला झोपताना गुड नाईट म्हणतात, जपानला झोपताना स्वीट ड्रीम म्हणतात, आणि आमच्याकडे बायको आमच्या काय म्हणणार? हो गॅस खालना बंद आहे का बघा जरा. जमाना बदललाय. बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा, या बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा किती काय बदललं. चंद्रावरती लोक गेली, महिलांनी आघाडी घेतली रणांगणामध्ये, तरी सुद्धा आज आपल्या कोकणातली माणसं कोणाला बघतायत? तर भद्रकाली देवीला बघतायत. हे महत्वाचं आहे. कारण मंदिरांचे कळस उंच आहे, पण मंदिरामध्ये जाण्याचा दरवाजा लहान आहे. कारण तुम्ही देवाजवळ जाताना झुकूनच गेलं पाहिजे, आणि जो ताड गेलो आपटून, नाही का? 5-5 हजारची चप्पल बुट आपण पायामध्ये घालतो, पण देवाच्या दरबारात येताना ती बुट कुठे असतात? आवाराच्या बाहेर असतात. देव सांगतो, माझ्या जवळ येताना तू जमिनीवरती पाय ठेवण्याचे हे देवाचं सत्व आहे, नाही का? आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम केलात, तो कोणासाठी केलात? आपल्या आईसाठी केलात. ही आई आपली जन्मदाती आई आणि धरणी माता आई, या 3 आईंना बदलत ना, कशाचीच कमतरता पडणार नाही मंडळी. या ठिकाणी कशाचीच कमतरता पडणार नाही, नाही काय? सुंदर परिसर आहे, आणि सुंदर परिसरामध्ये पण आपल्याकडे कसं आहे? अमेरिकेला एखाद्या हॉस्पिटलला बघू गेले तर काय म्हणतात दादा? गेट वेल सून, म्हणजे लवकर बरो. आणि हे परवा एका बघू गेले होते, काय लिहतास का? एवढा लिहतात तर पहिले म्हणजे तुम्ही तलाठीच झाला असता. आता नुसतं खरडपट्टीच काढला नाही. तुम्ही काय त्या लिहा, मी गजरात काय, मी गप्पस, आणि हे जाणारे नाहीत कोण. तुमका वाटत तुमचं गजर झाल्यावर जातील.
कोण जाणार नाही तिकडनं सगळं बंदिस्त केला न्या भले ते गिरकर काका येऊन दे की नको येऊन दे माका तर द्रोण मिळून दे नाही तर पत्रावळी मिळून दे मी माझ्या पद्धतीनेच मी करणार हा त्या द्रोणासाठी नाही पत्रावळीसाठी पवार आपापलेलो नाही आहे आणि ज्यांका कोणाक द्यायचं असत इकडे इकडे दिलास तरी चालत माका नाही दिलास तरी चालत बघा मी किती मोठ्या मनात तुम्ही सांगितलंच काय गिरकर काकांना की माका आता दिलास तुम्ही इकडे पण बघा नाही म्हणता आजूबाजूच्यांका जागवा सांगण्याचा उद्देश काय म्हणजे बाजूच्यांका पण सांगा तुम्ही पैसे देऊ माणूस लय पोचलेलो आहे म्हणजे अमेरिकेला एखाद्याला बघायला गेलं तर गेटवे म्हणतात हे ते दिवशी एका बघूक गेलं हो शेजारच्या बघूक गेलं आणि मित्र होतो त्यांचं काहीतरी बघूक गेलं ते का आणि ते का जाऊन म्हणतात बाबू तू टेन्शन घेऊ नको म्हणता ह्याच आधारानं म्हणतात त्या दिवशी माझा एक मित्र गेलो म्हणजे तो जाग्यात खेळलो नाही का तो पण जाग्यात खेळलो म्हणजे खय काय बोलू व्हा बाकी कोरोना काळामध्ये अतिशय सुंदर काळ गेला त्या काळामध्ये शिकून गेला कारण जो करोडपती होतो तो पण 4थीच्या शाळेत होतो आणि जो ज्याच्याकडे काय नव्हता तो पण 4थी शाळेत होता का तर परमेश्वराने आपल्याजवळ 2 गोष्टी बुवा ठेवलेल्या आहेत एक म्हणजे जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू नाहीतर आजकाल मृत्यू सुद्धा लोकांनी विकत घेतला असता आणि गरीब देशोधडीला लागले असते एकदा जोरदार टाळ परमेश्वरासाठी घेऊन जाते कोणाच्याच हातामध्ये नाही मी जरी आज म्हटले कोणा तू काहीतरी होईल तुझा होणार नाही त्या परमेश्वराने सटवीने जे कपाळ लिहिलं ते तरी खरेच आहे नराचा नारायण झाला पण वानर होणार नाही हे सटवीने 5व्या दिवशी आपल्या कपाळ लिहितं जे लिहिलंय भारी ते कधी ना चुके कधी काळी हे परमेश्वराचं भाकीत आहे म्हणून 5वी साजरी केली 6वी येते आपल्या कपाळावरती भाकीत लिहून ठेवतं जन्म ज म्हणजे जन्म म म्हणजे मृत्यू आणि अर्धा न जो असतो ते म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये आपण काय करणार त्याच्यावरती आपलं भवितव्य ठरलेलं आहे ज्याच्यामध्ये आपला उदय होतो ती माता आणि ज्याच्यामध्ये अस्त होणार आहे ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी म्हणजे आपलं आयुष्य आहे मंडळी आणि आज या ठिकाणी आमच्या दोघांपेक्षा भाग्यवान पुण्यवान धनवान कोण असाल तर तुम्ही आहात का आमच्या दोघांची पाकिट अगोदरच भेटलेली आहेत रेकॉर्ड झाला म्हणजे भजन संपल्याशिवाय कुठे देत नाही आज फर्स्ट टाइमच आमका म्हणजे भजनाच्या अगोदरच पाकिटा वगैरे दिला नाही एकदा जोरदार टाळ यांच्यासाठी होऊन झाले आणि भाग्यवान का तर नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती काय असेल तर ते श्रवण आहे आणि ते तुम्ही करताय म्हणून तुम्ही भाग्यवान आहात बाकी कोणी अतिशय सुंदर सांगितलं या तोरणांना बघा अनेक रंग आहेत दादा या तोरणांना अनेक रंग आहेत पण आपल्या आयुष्यामध्ये आपला रंग उज्ज्वल करण्याचं काम एकच माणूस करतो एकच देव करतो तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे नाही का म्हणून एकच म्हणून बघा सुखासाठी कोणी काशीला गेलं सुखासाठी कोणी काशीला गेलं कोणी तिरुपतीला गेलं कोणी पंढरीला गेलं कोणी उपवास केला कोणी रोजा केला कोणी संकष्टी केली पण या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ झाला ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं त्यांची सेवा केली ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं आणि त्यांची सेवा केली मंडळी देवस्थान बरीच आहेत 33 कोटी देवता आहेत कोकणामध्ये आपल्या पण मी सांगेन एक वेळ पंढरीला जाऊ नका एक वेळ तिरुपतीला जाऊ नका एक वेळ काशीला जाऊ नका जन्मात येऊन काय काशी आपली कमी झाली आहे पण आपल्या घरामध्ये जे 2 देव आहेत ते म्हणजे आई आणि बाबा त्यांची सेवा करा त्यांचे चरण धरा इतर कोणाचे चरण धरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही इतर कोणाचे चरण धरण्याची माऊली गरज पडणार नाही एवढं सांगून रूपाचा अभंग घेतो गजराच्या माध्यमातून 100% या ठिकाणी चव्हाणबुवा बोलणार त्याच्या 2 शब्द मी कमी बोलणार बघा सांगितलं की नाही ह्या कमीपणा घेऊ पवार एकच वार सगळे यार कारण नाव आहे पवार त्या टायमात विचारायचे माका पावसात भिजले होते बघा आणि काय पालट झालो होतो राजकारणाचा विषय नाही गमतीचा भाग म्हणून सांगते काय पालट झालो होतो आणि पावसात भिजले होते ते 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 त्या विचारायचे ते पवार कोण ते म्हटलं माझे काका बिंदास सांगायचो सांगू काय जात आहे आपण होय की ना पण खरी परिस्थिती आहे आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये एकच महाराज होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये एकच माऊली होऊन गेली ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि या महाराष्ट्रामध्ये
देव स्वरूप एक माणूस भेटला, तोही मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मराठी माणसांना जाग राहण्यासाठी कोणी जिवंत ठेवलं असेल ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू अहो पक्ष कोणताही असून दे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अजूनही स्थान आहे, नाही का. 350 वर्ष झाली दादा बुवा, 350 वर्ष झाली. छत्रपती शिवरायांचं नाव अजून प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. यांचं आणि आमचं नाव कधीपर्यंत? 12व्यापर्यंत. जास्त जास्त बुवा आहे म्हणून वर्षच राजापर्यंत. त्याच्या पुढं आणि आमच्या वाटेत काय? म्हाळ. एका वाड्याचे 7 तुकडे. 7 तुकडे यदो भात. 2 शितकुना दादा, 2 शितकुना भात. ह्यांका एवढं लागतं मग उपाशीच राहणार. 2 शितकुना भात, 1 वाटाणो. आणि डाळीचं तो वाढणाऱ्या सांगणार हे व्हावत व्हावत. अरे बोड बुडवून लावता काय व्हावत कर्मा व्हावत. आणि पापडाचं सुद्धा सुरो करून घालणार आणि नळ्यात नेऊन ठेवणार. काय पावणार? याहीपेक्षा मी सांगेन, जोपर्यंत जिवंत आहेत ना आपले आई वडील, तोपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांना लागेल ते द्या. मेल्यानंतर कोण खाणार नाही? माझ्या बाबाक जिलेबी आवडायची, माझ्या बाबाक सुरमई आवडायची, माझ्या बाबाक बांबडो आवडायचं. कोण खाता? उपास करी खाणार. अरे तुझो बाबा मरणाच्या अगोदर पुट्या पाण्या वाचून मेलो, त्याचा काय? आणि आता कशा या बंद करा. एखाद्याच्या लग्नाला गेला तर त्याला हेर करू नका, पण एखादा आजारी असेल त्याला बघायला गेला 500 रुपये त्याच्या नातेवाईकांकडे देऊन या. 100% त्याचा जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 100% त्याचा जीव वाचल्याशिवाय. ह्या प्रथा बदला. आजारी असेल तर खायला पाणी जाणार पण विचारणार नाही. आणि मेल्यानंतर 10 दिवस जाऊन बसणार संध्याकाळचा. माका समजत नाही 10 दिवस बसा नाही तर 365 दिवस बसा. मेलेलं म्हणून दादा पाठी येत काय? या प्रथा बंद करा. तरच आपण सुजलाम सुफलाम होणार आहे. आपला कोकण समृद्ध आहे, सगळ्या बाबतीत समृद्ध आहे. कोकणकरी आत्महत्या करत नाही. 10वीची पोरं टॉपर, 12वीची पोरं टॉपर. पण 10वी 12वी मध्ये टॉपर झालेली पोरं जातात कुठे? मुंबईमध्ये. कशामध्ये? पोरगो कामा काय? हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग करता काय? काचा पुसता. डाग बघ नाही का? कशा गवा? त्याच्यापेक्षा कोकणामध्ये काय वाईट आहे? आपलं कोकण समृद्ध आहे, कशामध्ये कमतरता नाही आहे. मत्स्य व्यवसाय आहे, आंब्याचा व्यवसाय आहे, काजीचा व्यवसाय आहे. ह्या बघा काजी काढून काय झाला माझा त्या, होय की नाही? मग गावामध्ये राहा ना, गावामध्ये कमवा. आणि त्याहीपेक्षा आपले आई वडील त्याच्या पुढचे. जावई मुंबईचं हो, कशा पण तो दिव्यासारख्या ठिकाणी जाऊन बघा, त्या पाणी पिवत नाही आमका. आणि जावई मुंबईची हे प्रथा बंद करा. हे कुठेतरी आपलं अधोगतीला चाललं आहे. आणि जर आपल्याला पुढे जायचं असेल तर हे काय काय पॉईंट सांगितले, त्याहीपेक्षा एक पॉईंट सांगते मी. गजराच्या माध्यमातून ह्यांचे पॉईंट काढणार आहे मी. तुमका काय वाटलं मी सोडून देणार? तो घामा घुमणार, मी मरण पेटीवर. हा, पेटीवर जीव दे, गप बसण्यातलं नाही. एक पॉईंट लास्ट सांगते. मी रूपाचा अभंग घेतोय. तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय. काहीतरी बराच प्रॉब्लेम आहे साऊंड मध्ये. म्हणजे काल आम्ही ना एवढा बोलता ना तर अख्खो गाव जागो झालो असं नाही. साऊंड होता. तुमच्या साऊंडचा प्रॉब्लेम नाही, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे वाटतो. कारण आज आम्ही बोमाट लावू ना, आता कंटिन्यू ह्यांना पण बारे आहेत, मला पण बारे आहेत. म्हणजे उद्या आमका ते पत्रावळीच उचलूची लागणार वाटतं. असं रूपाचा अभंग घेतोय. पांडुरंगाचं ध्यान करा. पांडुरंगाचं या लहान मुलांना सांगेन, एक वेळ शाळेमध्ये जाताना आई वडिलांच्या आपल्या देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल ताई, पण आई बाबांच्या अवश्य पाया पडा. आई वडिलांसारखं दैवत नाहीये. 9 महिने गर्भाचा गोळा पोटात वाढवते, नित्याची कामं करते ती आई. आणि कोणताही नवस न करता जो देव पावतो तो देव म्हणजे बाप आहे. आणि हे देव ज्यांना समजले तो या कलियुगामध्ये तरुण गेला. मंडळी धन्यवाद. थोडा पेटी कमी करा.
रूप पाहता पाहता लोचनी विठ्ठल बरवा तो माधवा बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सारे ग माप माप धणी सारे ग माप माप धणी मंत्र मध्यानतार झाळत उठला सरजनका स्वरातून धरवळला गंगा झाळत उठला सरजनका स्वरातून धरवळला गंगा मयुरेच्या ध्वनी प्रगटला झाला साक्षात्कार सारे ग माप माप धणी रे धनीप मपधनीप मपणीप मप गमरीजा निधरे धनीचा धनी गमरीजा बहुता म्हणून विठ्ठली दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई संपत्ती गोळा नावडे रे मनाला संपत्ती गोळा नावडे रे मनाला मन पंढरीदास देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती जारी साधील्या तेने मुक्ती जारी साधील्या साधील्या सागे मध्ये मणी धप मधरी धनीला धनी जाग निजा धनीजा सर्व सुखादे बाबा
रखुमा देवी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।